तालुका कडेगाव सिद्धनाथ मंदिराचे पुजारी सुरेश मारुती मुळीक यांनी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या खेट्यांसाठी 100 किलोमीटरचे अंतर लोटांगण घालत 12 दिवसात पार केले। मागी खेट्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी श्री ज्योतिबा देवाचे भक्तिभावाने दर्शन घेतले। मुळीक ज्योतिबा दर्शनानंतर ते आदमापूर येथील श्री बाळूमामाच्या दर्शनासाठीही लोटांगण घालत जाणार आहेत। शाळगाव, ज्योतिबा डोंगर, आदमापूर असे तब्बल 136 किलोमीटर अंतर ते लोटांगण घालत जाणार आहेत। 4 फेब्रुवारी पासून शाळगाव येथील सिद्धनाथ मंदिरापासून वारकरी संप्रदायातील 10 ते 12 सहकाऱ्यांसह त्यांनी प्रवास सुरू केला। शाळगाव, विहापूर, शिवाजीनगर, कडेगाव, अंबक, देवराष्ट्रे, इस्लामपूर, चिकुर्डे, लाडेगाव, बहिरताडी, गिरोली असे 12 दिवस लोटांगण घालत यमाई मंदिर व ज्योतिबा मंदिरापर्यंत रविवारपर्यंत माघी खेट्याच्या पहिल्या दिवशी पोहोचले। वाटेत लागलेल्या अनेक गावातील लोकांनी उत्साहात लोटांगण घेत असलेल्या सुरेश मुळीक यांचे स्वागत केले। काही दानशूरांनी रात्रीच्या वेळी त्यांची व सर्व सहकाऱ्यांची मुक्काम व भोजनाची सोय केली। माघी खेट्याच्या पहिल्या दिवशी ज्योतिबा डोंगरावर पोहोचल्यानंतर मुळीक व सहकाऱ्यांनी यमाईचे दर्शन घेतले। नंतर लोटांगण घालत श्री ज्योतिबाचे भक्तिभावाने दर्शन घेतले। नंतर आदमापूरकडे जाण्यास प्रयाण केले। त्यांच्यासोबत बाळकृष्ण मुळीक, विकास कचरे, कृष्णात कुंभार, गोविंद सुतार, सुखदेव मुळीक, हिंदूराव मुळीक यांच्यासह 10-12 सहकारी आहेत। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।